आज सकाळी ऑफिसमधून निघताना विजयपथसाठी निघताना फोन वाजला. बऱ्याचदा फोन वाजला की कंपनीतून फोन असला की असं वाटतं की आता काहीतरी डिस्टर्बन्स बहुत जास्त असणार. फोन वाजला आणि की पर्सनचाच फोन होता. फोन उचलला, त्या व्यक्तीकडे असलेल्या जबाबदाऱ्या आठवल्या आणि त्याने पटकन सांगितलं, सर मी 2 दिवस रजेवर आहे. आणि आज तर मला त्याच्या जबाबदाऱ्या आठवल्या तर तेव्हा लक्षात आलं की त्याचं तर आज ऑडिट आहे. मनात प्रश्नांची शृंखलाच तयार झाली. एका मागे एक प्रश्न येत गेले. आता हे ऑडिट कसं होणार, कसं कोणाला आता उभं करायचं, कोण कुठे चूक करेल. आणि मग त्याच्या आधीचे TLCचे शिकलेले लर्निंग्स आठवले. शिकवणारे गुरुवर एकदम डोळ्यासमोर झर्रकन पुढे आले. आणि आजपर्यंत ABP करताना सेकंड लाईनअप असायला हवी, त्याचं फायनान्सचं बजेट असायला हवं. हे सगळं समजून घेताना आपण ते आतापर्यंत का केलं नाही असा प्रश्न पडला. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील प्रेझेंटेशनमध्ये मिळणार आहेत. त्याकरता मी इन्व्हाइट करतोय LBM इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. मित्रांनो, ही सर्व प्रेझेंटर्स ज्या कंपनीचे आहेत, सर्व आपल्यासारखे एम्प्लॉई आहेत. एक जर जोरदार टाळ्या होऊन द्या सर्वांसाठी. या ठिकाणी एक गोष्ट मला प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते. दरवर्षी विजयपथमध्ये काही ना काही एक स्पेसिफिक टॉपिक असतो, परंतु यावर्षी असा स्पेसिफिक टॉपिक आम्ही ठेवला नव्हता. TLC लर्निंग म्हणजे काही आपण बेस्ट बिझनेस प्रॅक्टिसेस काही इम्प्लिमेंटेशन करतो आणि त्याचे बिझनेस रिझल्ट्स आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये दिसतात. तर हा एक ओपन ह्या वर्षी विषय आम्ही ठेवला होता का ज्यांना ज्या एरियामध्ये काही अचिव्हमेंट्स दिसतात, ते काही त्यांनी रिझल्ट्स अचीव केले, तर त्या ठिकाणी त्या एरियामध्ये ते परफॉर्मन्स करू शकतात, ते प्रेझेंटर्स देऊ शकतात. त्यामुळे बरीच ऑप्शन्स ओपन झालीत, बरीच प्रेझेंटर्स आमच्याकडं आलीत. पण वेळेअभावी एका दिवसात 17-18 प्रेझेंटरपेक्षा जास्त प्रेझेंटेशन दाखवणं हे वेळेअभावी शक्य नसतं. मग त्यामुळे बरीच अशी प्रेझेंटेशन आहेत का ज्यांनाही अजून पार्टिसिपेशन करायचं होतं, पण वेळेअभावी आम्ही येथे संधी देऊ शकलो नाही. तसंच पुढच्या येणाऱ्या विजयपथमध्ये देखील आम्ही त्या कंपन्यांना संधी देऊ आणि ते देखील फार एक्सायटेड आणि मोटिवेटेड आहेत. तर वेळ न घालवता मी पुढील प्रेझेंटेशन LBM इन्फोटेक यांना विनंती करतो की आपलं प्रेझेंटेशन आपण इथे सादरीकरण करावे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. वी आर LBM इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. आज आम्ही इथे तुमच्यासमोर फक्त एक प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी नाही आलो आहे, तर आमची स्ट्रॅटेजिक जर्नी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आलो आहे. सो लेट मी इंट्रोड्यूस अवर टीम. गायत्री मॅम, आकाश सर, दीपक सर and myself, Ritesh. Together we will take you from our journey. I am proud to represent LBM Infotech Private Limited, a Nasik-based software company working with clients globally. We focus on mobile-based business solutions. Our primary specification is customized ERP, sales CRM application, and need-based software development. We primarily focus on manufacturing industries and growth-oriented mid to large enterprises. Our strength is understand business process in depth and give practical solutions on the same. We have joined TLC in 2018-19. Over the years, we have not grown not grown in the terms of clients and project, but also in the way we think, plan, and execute. And today, we are here to share our journey. Let me explain what we did before joining the TLC. As everyone knows about the strategy triangle, it's a product, market we serve, and key capabilities of every organization. Let's deep dive quickly what we did before joining the TLC. TLC जॉईन करण्याच्या आधी आमचं एकदम व्यवस्थित चालू होतं. मॅन्युफॅक्चरिंग ERP, सेल्स CRM, पेरोल, हेल्थ केअर, एज्युकेशन अशा 26+ प्रॉडक्ट्समध्ये आम्ही काम करत होतो. त्याचबरोबर खूप सारे आम्ही सेक्टरही हँडल करत होतो. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, हेल्थ केअर, हॉस्पिटॅलिटी अँड मेनी अदर सेक्टर्स. तर मग खूप साऱ्या प्रॉडक्टवरती काम करत असल्यामुळे ऑफिसमध्ये नेहमी ॲक्टिव्हिटी असायच्या. सगळे खूप बिझी असायचे, सगळे ऑक्युपाईड असायचे आणि खूप सारे सेक्टर हँडल करत असल्यामुळे सगळेजण खूप बिझी असल्यामुळे आणि सेक्टर हँडल करत असल्यामुळे खूप सारे क्लायंट्सही वाढत होते.
एम्प्लॉईजही वाढत होते, पण ग्राउंड रियालिटी काय होती? वी वर डुईंग गुड बट नॉट राईट. सगळे बिझी होते पण फोकस नव्हता. सगळे धावत होते, सगळे जोरात पळत होते, पण डायरेक्शन क्लिअर नव्हती. दॅट मीन्स वी वर बिझी बट नॉट फोकस्ड. आमच्यामध्ये कॅपेबिलिटी होती, पण आमच्याकडे त्या कॅपेबिलिटी असताना प्रॉपर मार्केट सेगमेंट, प्रॉपर प्रोडक्ट ह्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे आमच्यामध्ये कंटिन्युअसली एक्झिक्युशन प्रेशर असायचा, कंटिन्युअसली कंटेंट स्विचिंग होत होतं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मल्टिपल सेक्टरमध्ये आम्ही काम करत होतो. म्हणजे एज्युकेशन असेल, हेल्थकेअर असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ॲग्री असेल. तर जेव्हा एम्प्लॉई रोज वर्किंगला यायचा तर त्यावेळेस त्याचं पूर्ण दिवसभराचं आज काय वर्किंग करायचं आहे हे फिक्स नसायचं. कधी तो एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचा, कधी तो इंडस्ट्री डोमेनवरती असायचा, तर कधी ॲग्री डोमेनवरती असायचा. यामुळे रोज फायर फायटिंग होत होती आणि सेल्स असेल, सपोर्ट असेल किंवा डेव्हलपमेंट टीम असेल यांच्यामध्ये कंटिन्युअसली मोठ्या प्रमाणात एनर्जी स्पेंड होत होती. आणि याच्याने आमच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंजेस उभं राहिलं ते म्हणजे OTD चॅलेंजेस. आणि OTD चॅलेंजेस आल्यामुळे कॅश फ्लोचा पण टाईटनेस आमच्या कंपनीला मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला. मग हे चॅलेंजेस आम्ही कंप्लीट करण्यासाठी कंटिन्युअसली मॅनपॉवर हायर करत होतो. आणि मॅनपॉवर हायर करत असताना दुसरा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला तो म्हणजे स्पेस प्रेशर. मग यामध्ये एक क्रिटिकल गॅप होता, तो आमच्या लक्षात आला. आपल्याकडे तो रेव्हेन्यू येतोय, पण तो रेव्हेन्यूचा प्रॉफिट आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. मग सरांनी TLC सेशन घेतलं आणि 2019-20मध्ये आम्ही फर्स्ट स्ट्रॅटेजी करेक्शन केली. ती म्हणजे की कॉन्शियस डिसिजन घेतला की काही प्रोडक्ट कमी करायचे आणि व्हर्टिकल सेगमेंटसुद्धा रिड्यूस करायचे. त्यात आम्ही फोकस ठरला ॲग्री इंडस्ट्रीसाठी सेल्स CRM आणि कस्टमायझेशन फॉर मॅन्युफॅक्चरिंग. आता आम्ही शिफ्ट झालो ते म्हणजे चेसिंग अपॉर्च्युनिटीवरून चुझिंग प्रायोरिटीवरतीच. आता आमचा रिझल्ट स्ट्रॉंग आला, त्यामुळे ॲग्री सेल्स CRM आमचं एक हिरो प्रोडक्ट ठरलं. फोकस क्लिअर होता, त्यामुळे मार्केट पण आम्ही एक चांगलं कॅप्चर केलं. आणि आमची इंटरनल ऑपरेशनसुद्धा स्मूथ झाले, जे की अगोदर आमच्याकडे फायर फायटिंग व्हायची, जी बऱ्याच प्रकाराने आमची कंट्रोलमध्ये झाली. आणि कोविडसारख्या काळामध्ये हा फोकस आमच्यासाठी स्टॅबिलिटी फॅक्टर म्हणून ठरला. त्यामुळे बेटर सेल्स आणि गुड कॅश फ्लोमुळे आम्ही फोकस झालो ते म्हणजे सिंगल सेगमेंट आणि सिंगल प्रोडक्ट्सवरती. याचा रिझल्ट आम्हाला एक चांगला आला, ते म्हणजे आमचे क्लायंट्स वाढले, 50हून 150 झाले. ऑर्डर व्हॅल्यूसुद्धा आमची 5 लाखाहून 15 लाखापर्यंत नेली. बॉटम लाईनसुद्धा आमची इन्क्रीज झाली 10%हून 20%मध्ये विथ सेम टीम अँड ऑन टाईम डिलिव्हरीने. आम्ही हिरो प्रोडक्ट बनवला. या हिरो प्रोडक्टमुळे आमची ग्रोथ तर चांगली व्हायला लागली, पण या आमच्या सक्सेसमध्ये एक ब्लाइंड स्पॉट होता. तो म्हणजे असा की आम्ही एकदम सडन मिडल ऑफ द इयर डिसिजन घेतला की एक आपल्या मार्केट सेगमेंटवरती काम करायचं आणि एक स्पेसिफिक प्रोडक्टवरती जायचं, ते पण सिंगल प्रोडक्ट. मग आपण त्याला म्हणू शकतो स्ट्रॅटेजी करेक्शन वॉज एक्सपिरियन्स बेस. मग आम्ही ज्यावेळेस ABP प्लॅन केला मिडल ऑफ द इयर की आपल्याला एक सिंगल मार्केट आणि सिंगल प्रोडक्टवरती जायचं, त्यावेळेस आम्ही प्रॉपर ABP डिसिप्लिन किंवा त्याचे फ्रेमवर्क म्हणजे फेस्टल इफेक्ट वगैरे हे आम्ही प्रॉपरली फॉलो केले नाही. मग आम्ही जो सिंगल मार्केट आणि सिंगल प्रोडक्टवर आलो तोच आमच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रिस्क फॅक्टर ठरला. मग यामधनं आम्हाला एकच हार्ड ट्रूथ होतं, वी करेक्टेड डायरेक्शन बट इग्नोर ABP डिसिप्लिन. आम्ही ABP डिसिप्लिन इग्नोर केले. त्याच्याने 2024-25मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या इन्व्हायरमेंट हिटबॅकने आमच्या ग्रोथला थोडासा पॉज मिळाला. तो असा की ॲग्री सेक्टरमध्ये पाऊस झाल्यामुळे ॲग्री सेक्टर बऱ्यापैकी स्लो डाऊन झाले. त्याला अजूनही काही कारणं होते, पण त्या डाऊन झालेल्या कारणामुळे आमच्याकडे ग्रोथ प्रेशर, फंड फ्लो स्ट्रेस हा खूप मोठ्या प्रमाणात जाणवायला लागला. आमच्याकडे जे एक्झिस्टिंग अदर सेक्टरमधले जे क्लायंट होते त्यांच्यामुळे आम्ही सस्टेन तर करू शकलो, पण यामधनं आम्हाला एक लर्निंग क्लिअर होती, ती म्हणजे अशी व्हॉट वर्क्स टुडे मे नॉट वर्क्स टुमॉरो. आमची डायरेक्शन क्लिअर केली गेली होती, करेक्ट केली गेली होती, पण ABP डिसिप्लिन आम्ही इग्नोर केला होता. तर यावेळी TLCच्या लर्निंगमधून आम्ही मागच्या वेळेसारखी चूक केली नाही. यावेळी आम्ही वेल प्लॅन केलं, आम्ही रिॲक्ट नाही केलं. आमचा फोकस स्विच केला फ्रॉम सिंगल सेक्टर टू मल्टिपल मिक्स सेगमेंट स्ट्रॅटेजीकडे. यावेळी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज ह्या रिॲक्टिवेट केल्या. नाव आवर फोकस इज सेल CRM फॉर मॅन्युफॅक्चरिंग, सेल CRM फॉर ॲग्री, customized ERP solutions and need-based development. This time our decision is not sudden, it's planned, discussed and aligned. That was not reactive. So today we say that LBM Infotech Private Limited is more focused, balanced and prepared. आता आम्ही डिपेंडन्सी रिस्क ह्या रिड्यूस करत आहोत. आमच्या प्रायोरिटीज क्लिअर करत आहोत. ABP ड्रिव्हन रिव्ह्यूज आम्ही आता सुरू केलेले आहेत.
त्याचसोबत स्टेडी कंट्रोल ग्रोथ मॉडेल आता आम्ही फॉलो करत आहोत. नाव वी आर चेजिंग अ स्पीड वी आर नॉट चेजिंग स्पीड बिल्डिंग रेझिलन्स. So far, we share our journey from expansion to focus and correction to stable growth. यातनं आम्हाला काही लर्निंग्स मिळाल्या. त्यातली पहिली लर्निंग अशी होती की फोकस इम्प्रूव्ज इफिशियन्सी बट नीड्स टाइमली रिव्ह्यू. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती जर फोकस केला त्यातनं आपली इफिशियन्सी नक्कीच वाढते, पण त्यालाही एक टाइमली रिव्ह्यू होण्याची गरज असते. त्यानंतर होल ABP फ्रेमवर्क पेस्टल्स ॲनालिसिस कांट बी इग्नोर. म्हणजे ABP फ्रेमवर्क आणि त्याचे जे कंपोनंट्स असतात त्यांना इग्नोर करून चालत नाही. जसं आमच्या जर्नीमध्ये आम्हाला 24-25मध्ये अनुभवायला मिळाला की आम्हाला इन्व्हायरमेंटमुळं मोठा हिटबॅक बसला. त्यामुळे आणि आम्ही त्यावेळी सिंगल प्रोडक्ट आणि सेगमेंटवर एकाच सेगमेंटवरती डिपेंडंट होतो. ते पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात रिस्की फॅक्टर आमच्यासाठी ठरला. आणि शेवटची सगळ्यात महत्त्वाची लर्निंग आम्हाला अशी मिळाली की रिव्ह्यू प्रायोरिटीज इवन व्हेन थिंग्स लुक गुड. म्हणजे सगळं काही जरी आपलं सुरळीत चालू असेल तरीही आपली एक प्रायोरिटी असली पाहिजे की आपण सगळ्या गोष्टींचा रिव्ह्यू हा केलाच पाहिजे. या संपूर्ण जर्नीतून LBM इन्फोटेकला मी एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर वी डिडंट फेल, वी इव्हॉल्व. आता हे जे काही लर्निंग्स आम्हाला मिळाल्या किंवा आमची स्टेबल ग्रोथ झाली त्यातनं आम्हाला जे काही आउटकम मिळाले तेही खूप स्ट्रॉंग होते. म्हणजे आमचे जे काही क्लायंट्स आहेत ते 150वरून 250पर्यंत वाढले आणि आमची जी ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू होती तीही 25 लाखापर्यंत गेली. त्याबरोबरच आमचा जो काही टॉपलाईन ग्रोथ होता तोही 34% वाढला. आणि आम्ही ऑलरेडी मल्टी स्टेटमध्ये काम करत होतोच, पण त्याच्यासोबत आमच्यासोबत नवीन 3 स्टेटमध्ये आम्ही काम करण्यासाठी सुरुवात केली. तर हे सगळं करत असताना ज्या कंपनीचा टर्नओव्हर 50 CR+ आहे असे आम्ही नवीन 25 कस्टमर आमच्यासोबत जोडले आहेत. तर आम्ही हे सगळं करतोय ते सगळं सेम टीम सोबत आणि एफर्ट्स घेऊन. सो LBM इन्फोटेक नाऊ स्ट्रॉंगली बिलीव्ज इन growth doesn't comes from increasing people, it comes from increasing capability. Our commitments for 26-27 म्हणजे ही जी काही जर्नी आमची झाली याच्यातून आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला, प्लस TLCची लर्निंग आमच्यासोबत होतीच. तर यातनं जो काही स्ट्रॉंग माइंडसेट तयार झाला त्यातनं आम्ही काही चॅलेंजेस घेतलेले 2026-27साठी. सो पहिलं महत्त्वाची गोष्ट IT सेक्टरमध्ये AI खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट आणतो आहे. सो आम्ही पहिलं टार्गेट घेतलेलं आहे ऑपरेशनल इफिशियन्सी जी आहे ती 30%ने आम्हाला इन्क्रीज करायची आहे. आणि आमचे जे काही क्लायंट्स आहेत ते आम्हाला 250हून 400+ ग्रो करायचे आहे विथ ऑर्डर व्हॅल्यू ॲव्हरेज ऑर्डर व्हॅल्यू 30 lakhs. आणि आमची जी काही टॉप लाईन आहे आम्ही तिच्यावरती महत्त्वाचं काम करणार आहे, आम्ही ती 50%+ नेणार आहोत. आता हे सगळं करत असताना सर्व बिझनेसेसचं एक मोठं टार्गेट असतं किंवा एक स्वप्न असतं की मोठ्या क्लायंटसोबत आपण काम केलं पाहिजे. सो आम्ही त्याच्यासाठी पण एक वेगळे आमच्यासाठी कमिटमेंट्स केलेले आहे ज्या की ॲटलिस्ट 10 MNC क्लायंट्स आम्हाला आमच्यासोबत जोडायचे आहेत. प्लस ज्या कंपनीचा 200 CR+ टर्नओव्हर आहे तसे आम्हाला 50+ कस्टमरसोबत काम करायचं आहे. आणि हे पण आम्हाला सेम टीमसोबतच करायचं आहे. तर या पूर्ण जर्नीतून एक शेवटचं वाक्य तुम्हाला सांगायचं म्हणजे स्ट्रॅटेजी ही फक्त मॅनेजमेंटची जबाबदारी नसते. जेव्हा पूर्ण टीम ती आपली जबाबदारी समजते तेव्हाच खरी ग्रोथ होते. थँक्यू थँक्यू एव्हरीवन. थँक्यू थँक्यू TLC. सो मच. थँक्यू. TLC इम्प्लिमेंटेशन चुकवल्यामुळे आणि एकच ॲग्री प्रॉडक्ट फोकस केल्यामुळे काय झालं, कंपनीची ग्रोथ स्टॅग्नेट झाली. आपण असं करायचं का आपल्या आयुष्यात? त्यांनी नंतर चेंज केला आणि कंपनीची भरभराट होण्यासाठी आता त्यांनी बिझनेस प्लॅन्स आणि फोकस्ड स्ट्रॅटेजी ट्रँगल्स ॲडॉप्ट करायचा प्रयत्न चालवला आहे. बरोबर? आपण ही चूक करायची का? मग सिंगल प्रॉडक्टकडे जायचं का? ॲग्री प्रॉडक्ट फोकस केलं होतं त्याच्यामुळं त्यांची कंपनी मागे गेली. बरोबर आहे ना? तर ह्याकरता मी भरत भंडारेंना वरती बोलवतो. भरत भंडारेंना मी हाच प्रश्न किंवा त्यांची टीमला हा प्रश्नच विचारणार आहे. पुन्हा एकाच सेगमेंटवर अवलंबून राहू नये याकरता तुम्ही जी काही स्ट्रॅटेजी आता केली आहे ती सक्सेसफुल करण्यासाठी काय करणार आहात अजून? सर वेळोवेळी आम्ही महत्त्वाची गोष्ट काय केली आहे की ABP जे काही फ्रेमवर्क आहे किंवा त्याचे कंपोनंट्स आहेत त्याच्यावरती टाईमली रिव्ह्यू चालू केला आहे. आणि दुसरी गोष्ट आमचे जे काही लिमिटेड प्रोडक्ट्स आहेत आत्ता म्हणजे सेल्स CRM ॲप्लिकेशन, कस्टमाइज मॅन्युफॅक्चरिंग ERP प्लस मिनिट बेस्ड डेव्हलपमेंट हे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यावरती काम करतो आहे की ते सगळ्या सेक्टरमध्ये आम्हाला युजफुल ठरतील. तुमची इन्फोटेक कंपनी आहे बरोबर. आणि आता AIचं सगळीकडे वारं चालू आहे. तुम्ही म्हणालात पण की आम्ही AIच्या कंपनीजला फोकस करतोय. मग नक्की काय करणार आहात? एक IT इंडस्ट्रीमध्ये IT इंडस्ट्रीसाठी AI ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण
आता सध्या आम्ही ए आयचा वापर आमची इफिशियन्सी वाढवण्यासाठी आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी करत आहोतच, पण आता जे आमचे प्रॉडक्ट्स आहेत ते स्मार्ट बनवण्यासाठी आता आम्ही ए आयचा वापर करणार आहोत. ए आयचे टूल्स प्रोव्हाइड करणार आहोत, जसं की ए आय बॉट्स झाले, ए आय ॲनालिटिक्स स्टॅटिक्स टूल जे आहे ते आता आम्ही आमच्या प्रॉडक्ट्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. अरे वा, तुमची कंपनी आता परत एकदा चांगली भरारी घेईल अशी अपेक्षा करतो आणि माझे प्रश्न थांबवतो. थँक्यू थँक्यू सर. सर, थँक्यू. जय श्रीराम. नमस्कार, मी समीर वैद्य. पुढील प्रेझेंटेशन देण्यासाठी येत आहे आहिरे मशीन टूल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाशिक. ही 1982 साली स्थापन झालेली आहे. त्यांचं ह्या वर्षीचं गोल होता इम्पॉर्टन्स ऑफ कोर व्हॅल्यूज फॉर 10x ग्रोथ ही घेतली आहे. सदर गोल अचीव करण्यासाठी त्यांनी HR ट्रान्सफॉर्मेशन कसं इम्प्लिमेंट केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी मी आहिरे मशीन टूल्सला आमंत्रित करतो. गुड इव्हनिंग. वी आर फ्रॉम आहिरे मशीन टूल्स. आमच्या 4 वर्टिकल्स आहेत. आहिरे मशीन टूल्स प्रायव्हेट लिमिटेड फॉर फॉर हँड होल्डिंग प्रोडक्ट्स, बिल्स मशीन हाऊस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड फॉर अँटी व्हायब्रेशन प्रोडक्ट्स, ग्लोबटेक मेटल क्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड फॉर प्रिसिजन मशीनिंग कंपोनंट अँड AMT स्किल एन्हान्समेंट इन्स्टिट्यूट. आजचा आमचा विषय आहे तत्व से 10x. तत्व म्हणजे काय? तो कोर व्हॅल्यूज, द वे वी थिंक, डिसाईड अँड ग्रो. प्रेझेंटेड बाय मी प्राजक्ता बिडवई फ्रॉम सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट. आपल्या सगळ्यांचं विजयपथमध्ये स्वागत करते. माधुरी पवार, HR अँड ॲडमिन डिपार्टमेंट. शुभम पगारे, फायनान्स डिपार्टमेंट. मी राजश्री दर्वे, HR अँड ॲडमिन डिपार्टमेंट. चला आपण आता आपल्या प्रेझेंटेशनकडे वळूयात. नमस्कार मॅडम. नमस्कार शुभम. पेढे घ्या. कशाबद्दल? मॅडम, आज माझं कन्फर्मेशन प्रोसेस झाला आहे. आता मी कंपनीचा ऑफिशियल फॅमिली मेंबर. अरे वा. मॅडम, तुम्हाला माहीत आहे का काय रे? माझ्या मागच्या कंपनीत जॉईनिंग म्हणजे ट्रेशर हंट सारखं होतं. अटेंडन्स मशीन माझा फेस ओळखायचं, पण माझं टॅलेंट कोणी ओळखतच नव्हतं. रिपोर्टिंग मॅनेजर कोण तरी मला 4थ्या दिवशी कळालं. तोपर्यंत मी फ्लोटिंग रिसोर्सच होतो. ऑनबोर्डिंग किटमध्ये पेन आहे पण डायरेक्शन नाही. जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तर सुपरमॅन हवा. एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी म्हणजे ग्रुप फोटो. आणि वाढदिवसाला काय, चहाबरोबर बिस्किट. अरे बापरे. ठीक आहे शुभम, तुझ्या आधीच्या कंपनीत जे झालं ते झालं, पण मला सांग तुझा AMTचा हा प्रवास कसा होता बरं? मॅडम, खरं सांगायचं म्हटलं ना तर हा प्रवास माझा ट्रान्सफॉर्मेशन जर्नी होता. ओके, कारण आपल्या स्ट्रेंथ आहेतच तशा. इथे जस्ट रुटीन नाही तर ट्रॅडिशनल HR प्रॅक्टिसेस पण नाही, तर प्रॉपर एम्प्लॉई लाईफ सायकल आहे, स्ट्रॅटेजिक रिक्रुटमेंट आहे, परफॉर्मन्स लिंक ग्रोथसुद्धा आहे. इथे ट्रेजर हंट नाही बरं का. इथे HR हा ट्रान्झॅक्शनल नाही तर ट्रान्सफॉर्मेशन लीडर आहे. मॅडम, एक प्रश्न विचारू का? विचार ना. फेब 2026चा महिना चालू आहे. सगळीकडे बघतोय ॲन्युअल बिझनेस प्लॅन 10x ग्रोथ टार्गेट. सगळीकडे हेच वारे वाहत आहेत. हा 10x म्हणजे नेमकं काय हो मॅडम? आपण रॉकेट लॉन्च करतोय का?
अरे रॉकेट असं काही नसतं. 10x ग्रोथ म्हणजे स्ट्रॅटेजिक इंटेंट असतो. तो आपल्या कंपनीचा फ्युचर रोडमॅप आहे. आणि ह्या रोडमॅपसाठी आपण TLCने दिलेल्या 6 लिव्हर मंत्रासाठी काम करणार आहोत. इट ऑल अबाउट व्हॅल्यू, व्हॅल्यू इंटेंट, व्हॅल्यू ॲडव्हान्टेज, व्हॅल्यू क्रिएशन, व्हॅल्यू कॅप्चर, व्हॅल्यू प्रपोजिशन. हे सगळे लिव्हर तर खूप महत्त्वाचे असतात, पण हे डिलिव्हर कोण करणार? तर पीपल. म्हणून आपण पीपल या लिव्हरवर काम करणार आहोत. आणि पीपल या लिव्हरवर काम करताना आपल्या कोर व्हॅल्यूज खूप महत्त्वाच्या आहेत. कोर व्हॅल्यूज म्हणजे काय? तर आपली तत्व. इट इज फंडामेंटल प्रिन्सिपल्स गाईडलाईन द बिहेवियर अँड डिसिजन. दे डिफाईन हाऊ वी ऑपरेट, इस्पेशली वेन नो वन इज वॉचिंग. हे बघ, एखाद्या झाडाचं जशी मुळं अगदी खोल रुजलेली असतात, तशीच आपली तत्वसुद्धा खोल रुजलेली आहेत आणि त्याचं पण खूप महत्त्व आहे. तर आपण ती तत्व आता समजून घेऊया. मॅडम, पण वी आर ओनर्स म्हणजे काय? म्हणजे ॲन्युअल बिझनेस प्लॅनमध्ये माझी सिग्नेचर लागणार आहे का? नाही रे, असं नाही. ॲन्युअल बिझनेस प्लॅनमध्ये तुझी सही नाही. वी आर ओनर म्हणजे माझी कंपनी, माझी जबाबदारी. जेव्हा आपल्याला कोणी बघत नसतं तेव्हा कुठलंही काम कुठल्याही कारणाने थांबू न देता ते पूर्ण करणं म्हणजेच ओनरशिप. प्राजक्ता, ह्याच्यावर तुझी मतं काय सांग बरं. शुभम, वी आर ओनर म्हणजे वी टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर रिझल्ट, कॉस्ट, क्वालिटी अँड कस्टमर एक्सपिरियन्स. म्हणजेच माझी कंपनी, माझी जबाबदारी. वी ओन इट, वी आर डिफरंट, वी आर कमिटेड टू ग्रोथ. म्हणजेच आपण हे काम माझं नाही हे म्हणून आपण सोडून न देता आपण त्या कामाची जबाबदारीच घेणं. आता 2 दिवसापूर्वी तुला माहितीच असेल, मशीन शॉपला आपलं मशीन बंद पडलं. तर त्यावेळेस ऑपरेटर शांत बसला नाही. त्याने मेंटेनन्स डिपार्टमेंटची वाट न बघता ते काम चालू, त्याचं रूट कॉज शोधला, काम चालू केलं. म्हणजेच त्याने त्याची जबाबदारी घेतली. लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ॲट ANT ग्रुप. आपण आपल्या एम्प्लॉईजला मल्टीटास्किंग करण्यासाठी विविध प्रकारचे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीज घेत असतो. तुला अजून एक उदाहरण देते. आता महाराष्ट्र स्टेट लेवलचं CI कायझन अवॉर्ड आपल्याला मिळालं, हे तुला माहितीच आहे. यामध्ये सेकंड लाईननी HODची हेल्प घेऊन पूर्ण प्रयत्न केला आणि अवॉर्ड मिळवलं. म्हणूनच आपण म्हणतो वी आर दी ओनर्स. मॅडम, पण वी आर प्रोएक्टिव्ह म्हणजे काय? म्हणजे बॉस ओरडण्याच्या आधीच सॉरी बोलायचं का? नाही रे शुभम, वी आर प्रोॲक्टिव्ह म्हणजे वी अँटिसिपेट चॅलेंजेस अँड ॲक्ट बिफोर इश्यू अराईज. वी कंटिन्युअसली इम्प्रूव्ह सिस्टम्स अँड प्रोसेसेस. त्यामुळे आपण नेहमी रिॲक्टिव्ह नाही तर प्रोॲक्टिव्ह अप्रोच ठेवला पाहिजे. यासाठी आपल्या कंपनीमध्ये रोज मॉर्निंग आणि क्लोजिंग मीटिंग घेतल्या जातात. आपलं प्लॅनिंग इतकं सिस्टमॅटिक आहे की फायर फायटिंग होत नाहीत. तसेच वीकली CFT मीटिंग्समुळे रिस्क आयडेंटिफाईड होतात आणि टाईमली सॉल्व केल्या जातात. सो वी डोंट डिस्कस प्रॉब्लेम्स, वी फोकस ऑन सोल्युशन्स. मॅडम, वी चूज स्पीड अँड परफेक्शन म्हणजे काय? म्हणजे स्विगीसारखं फास्ट आणि आईच्या हाताची परफेक्ट चव का? नाही रे, तसं नाही. वी चूज स्पीड अँड परफेक्शन म्हणजे वी डिलिव्हर फास्ट विदाउट कॉम्प्रोमाइजिंग क्वालिटी. अवर फोकस इज टू बी सिस्टीम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन. आपण स्पीड सहित ॲक्युरेसीवरही फोकस करतो. स्पीड अँड परफेक्शनमध्ये आपण सिस्टीम ओरिएंटेशनवर सुद्धा फोकस करतो. त्यामुळे आपल्याला वेळ कमी लागतो, रिवर्क टळतं. आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये सिम्पल ऑटोमेशनवर सुद्धा फोकस केलेला आहे. त्यामुळे आपण म्हणतो सो अवर टार्गेट इज टू बी राईट फर्स्ट टाईम. तुला आणखी एक छान उदाहरण देते. पूर्वी आमच्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये खूप गोंधळ व्हायचा, काहीच कळायचं नाही, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काही ताळमेळ लागायचा नाही. पण आता एका क्लिकमध्ये कस्टमर सहित आपल्या ऑल डिपार्टमेंट्समधला मेल जातात आणि कस्टमरला इन्व्हॉइसही मेल जातात, LR डिटेल्सही पोहोचतात. त्यामुळे आमचा टाईम वाचतो आणि आम्हाला लीड जनरेशनवर पूर्ण फोकस करता येतो. त्यामुळे आमच्या सेल्समध्ये सुद्धा ग्रोथ दिसते. आपण आपल्या कंपनीमध्ये OEA प्लॅटफॉर्म सुद्धा डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे आपलं पेपर वर्क कमी झालं, मॅन्युअली वर्क कमी झालं आणि आपण डिजिटलवर फोकस केलेला आहे. त्यामुळे आपण म्हणतो वी चूज स्पीड अँड परफेक्शन. हो, अगदी बरोबर प्राजक्ता. आमच्या HR डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आम्हाला सर्व वर्क मॅन्युअली करावं लागायचं. काही रिपोर्ट असले की रजिस्टर, फाईल्स रेफर करावं लागायच्या. पण HRMS सॉफ्टवेअरमुळे आमचं काम खूप सोपं झालं आहे. आम्हाला आता रिपोर्ट्स, सॅलरी सर्व सॉफ्टवेअर थ्रू करतो आम्ही. आमची सॅलरीसुद्धा 7 दिवसांऐवजी 1 ते 2 दिवसात कॅल्क्युलेट होते.
मॅडम पण वी आर युनायटेड म्हणजे काय? म्हणजे HR, फायनान्स, स्टोअर सर्व एकच टीम, मग ब्लिम गेम कोणावर टाकायचा? नाही रे शुभम, वी आर युनायटेड म्हणजे वी कोलॅबरेट अक्रॉस फंक्शन्स टू विन ॲज वन ऑर्गनायझेशन. वी अलाइन गोल्स बियॉन्ड डिपार्टमेंट्स. तर आपल्याकडे यासाठी रेग्युलर टीम बिल्डिंग मीटिंग्स आणि CFT ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतले जातात. एव्हरी फ्रायडे नॉलेज शेअरिंग सेशन्स घेतले जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे इमो हॅनोवर इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये आपल्या टीमने 45 दिवसांच्या आत 20 प्रोडक्ट्स डेव्हलप, टेस्ट आणि लॉन्च केलेत. आणि या एक्झिबिशनमुळे आपल्याला कस्टमरकडून एन्क्वायरीसुद्धा आल्या आहेत. आणि तुला आपल्या आयरे सरांची टॅगलाईन तर माहिती असेल, स्पीड इज द की. सो वी आर युनायटेड. नो सायलोज, नो इगोज, ओनली वन डायरेक्शन, 10x ग्रोथ. मॅडम पण वी गिव्ह जॉय म्हणजे काय? म्हणजे मी रोज स्वीट डिश वाटायचा का? नाही रे, आपल्याला आनंदाशिवाय कोणतंही काम पूर्ण होतं का? नाही. वी गिव्ह जॉय म्हणजे वी क्रिएट पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स फॉर एम्प्लॉई, कस्टमर अँड पार्टनर्स. वी सेलिब्रेट अचिव्हमेंट अँड ट्रीट पीपल विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट. आपला जर एम्प्लॉई जर खुश असेल तो चांगलं काम करेल आणि आपल्याला चांगला रिझल्ट देईल. तसेच आपले जर कस्टमर जर हॅपी असतील तर ते आपल्याला 100% ग्रोथ ही देणारच. आणि या सगळ्यांमुळे आपले स्टेक होल्डरसुद्धा हॅपी असतात. त्यामुळे आपण म्हणतो वी गिव्ह जॉय. बरोबर आहे प्राजक्ता. म्हणूनच आम्ही एका कुटुंबासारखे राहतो. इथे आम्ही एम्प्लॉईजसाठी भरपूरसे कार्यक्रम घेतो, ज्याच्यात वेलनेस प्रोग्राम आहेत, त्यांना अनेक संधी देतो. तसेच रिवॉर्ड आणि रेकग्नेशन सारखे प्रोग्रामसुद्धा आमच्याकडे आहेत. हा प्रवास तुम्हाला शब्दात सांगणं खूप कठीण आहे, तेव्हा एक छोटीशी रील बघूयात आणि हा आनंदाचे क्षण अनुभवूयात. मॅम, हे सगळं बघायला आणि ऐकायला खूप छान वाटतंय, पण माझा एक साधा आणि सोपा प्रश्न आहे. ऑल इज गुड पण फिगर पण गुड वाढतायत का? निश्चितच शुभम, फिगर्स पण वाढतायत. आपले 65% जास्त एम्प्लॉई हे 10 वर्षापासून कार्यरत आहेत. आणि यावर्षी आपला पर पर्सन रेव्हेन्यू सुद्धा 27% वाढलाय आणि व्हॅल्यू ॲडेड एम्प्लॉई सुद्धा 34% वाढलाय. सो मित्र हो, मला तुम्हाला इथे नक्कीच सांगायला आवडेल की TLCनी आम्हाला 6 लिव्हर मंत्रा दिला आणि आम्ही पीपल लिव्हरवर फोकस केलं, कल्चर कल्टिवेट केलं आणि आमच्या कोर व्हॅल्यूजला द वे ऑफ लाईफ बनवलं. आम्हाला इथे बिझनेसमध्ये पॉझिटिव्ह चॉईसेस करण्यासाठी मदत झाली आणि 10x ग्रोथसाठी लिव्हरेजसुद्धा मिळालं. आमचा हा ग्रोथ हा अनप्लॅन नव्हता, तर बाय डिझाईन होता. HR हे फक्त सपोर्ट फंक्शन नाही, तर बिझनेस मल्टिप्लायर आहे. HR ट्रान्सफॉर्मेशनला 10x बिझनेससाठी चांगलं ॲक्सिलरेशन मिळालं. सो स्ट्रॉंग पीपल, स्ट्रॉंग प्रोसेस, स्ट्रॉंग परफॉर्मन्स, स्ट्रॉंग कल्चर फॉर 10x ग्रोथ. थँक्यू. थँक्स टीम आयरे मशीन टूल. चांगलं प्रेझेंटेशन देण्यात आलं तुमच्याकडनं. आयरे मशीन टूलनी कशा पद्धतीने त्यांचं 10x गोल अचीव करण्यासाठी फोकस ऑन सिस्टीम, अवॉइड रिवर्क, सिम्पल ऑटोमेशन, वेस्ट रिडक्शनवरती काम करून त्यांचं गोल अचीव केला. तुम्ही पण तयार आहात का तुमच्या कंपनीच्या 10xचा गोल अचीव करायला? तयार आहात का? आय रिक्वेस्ट अभिलाषा आहेर, ओनर ऑफ आयरे मशीन टूल, टू कम ऑन स्टेज. लोकांचे काही प्रश्न आहे तुमच्यासाठी. कंपनीत चांगलं वर्क कल्चर रुजवण्यासाठी काय पावले उचलली?
कंपनीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. इथे टीम बिल्डिंगच्या ॲक्टिव्हिटीज होतात. आमच्या CFT टीम्स आहेत, ते एकत्र येऊन टीम बिल्डिंगचं काम करतात. त्याच्यानंतर आम्ही आउटबाउंड ॲक्टिव्हिटीज घेतो. आमच्याकडे स्ट्रक्चर्ड असे KPI KRA पण आहेत, त्याची पण आम्हाला खूप मदत होते. अशा विविध माध्यमातून आम्ही हे कल्चर रुजवत असतो सर. खूप सारे अर्जंट एम्प्लॉई इश्यू असताना HR कसा सक्रिय आणि पुढाकार घेऊ शकतो? सर HR म्हणलं की तिथे बऱ्याचशा गोष्टी येतात. त्याच्यामुळे HRमध्ये आम्ही आमचं डेली वर्क मॅनेजमेंट केलेलं आहे. आम्ही आमचे HRच्या SOPs प्रॉपरली बनवल्या आहेत, पॉलिसीज बनवल्या आहेत. त्याचा फायदा आमच्या एम्प्लॉईजला होतो. त्या पॉलिसीज आम्ही आमच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एम्प्लॉईपर्यंत पोचवल्या आहे. त्याच्यानंतर जे काही तुमचे पे स्लिप म्हणा किंवा फॉर्म 16 म्हणा, हे सुद्धा आमचे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लोकांना मिळत असतं. ती ईज आम्ही ठेवलेली आहे. तर आणि एखादा फायर फायटिंग सिच्युएशन जर आली, त्याच्यामुळे आमच्याकडे प्लॅनिंग असल्यामुळे वेळ असतो आणि मग वेळेमुळे आम्ही ती फायर फायटिंग सिच्युएशन पण मॅनेजमेंटची सपोर्ट घेऊन चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो सर. ओके, खूपच छान टीम आहिरे मशीन टूलचं. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू TLC.